अनुसूचित जाती विभागाला काँग्रेसमध्ये न्याय मिळत असल्याने कार्यकर्त्यांचा वाढता ओघ. लवकरच नांदेडमध्ये भव्य मेळावा. कुमार चंद्रकांतराव कुर्तडीकर. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अनुसूचित जाती विभागाच्या सरचिटणीसपदी नियुक्ती झाल्यानंतर पक्ष संघटन अधिक मजबूत करण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू असल्याचे सरचिटणीस कुमार चंद्रकांतराव कुर्तडीकर यांनी सांगितले. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की पक्षातील बहुजन कार्यकर्ते पूर्ण प्रामाणिकपणे आणि तन्मयतेने काँग्रेस पक्षासाठी काम करत आहेत. यामागील प्रमुख कारण म्हणजे अनुसूचित जातीच्या कार्यकर्त्यांना पक्षामध्ये न्याय मिळत असून त्यांच्या प्रश्नांना योग्य प्रकारे वाचा फोडली जात आहे. त्यामुळे दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांचा काँग्रेस पक्षाकडे ओघ वाढत आहे. आगामी काळात नांदेड जिल्ह्यात अनुसूचित जाती विभागाचा भव्य मेळावा आयोजित करण्यात येणार असून या मेळाव्यात विविध राजकीय पक्षांतील अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती त्यांनी दिली. मी सर्वप्रथम देशाचे नेते व राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे साहेब, विरोधी पक्षनेते राहुल गांधी साहेब, प्रियंका गांधी आणि आमच्या प्रदेशाध्यक्ष सकपाळ साहेब व अनुसूचित जाती विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्रजी गौतम व प्रदेशाध्यक्ष प्रसिद्ध गायक व आमचे नेते अनिरुद्धजी वनकर, यशपालजी भिंगे, खासदार साहेब आमचे रवींद्रजी चव्हाण साहेब व आमचे दोन्ही जिल्हाध्यक्ष यांना मी मनापासून धन्यवाद देतो की आपण माझी अनुसूचित जाती विभागाच्या प्रदेश सरचिटणीसपदी निवड केली. मी या पदाला योग्य न्याय देण्याचा पुरेपूर प्रयत्न करेन. अनुसूचित जाती विभागाद्वारे ज्या आमच्या 59 जाती असतात त्या सर्व जाती एसी मायक्रो एसी असलेल्या जे जात आहे त्यांना न्याय देण्यासाठी, त्यांना मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी, त्यांच्यापर्यंत तळागाळाच्या व्यक्तीपर्यंत पोहोचणे व त्यांना काँग्रेस पक्षाने त्यांच्यासाठी काय काय या अगोदर केलेलं आहे व काँग्रेस पक्षाची विचारधारा ही शिव फुले शाहू आंबेडकरवादी आहे, याला आपण कशा पद्धतीने आपण हाताळतो व सध्याचे सरकार आहे ते आपले हक्क, आपल्या मुलांचे जसं फेलोशिप आहे, PhD आहेत, आपल्या स्कॉलरशिप आहेत, आपल्या स्वाधार योजना आहेत, म्हणजे शिक्षणाचेच मूळ दार बंद कसे करत आहेत व याला आम्ही या अगोदर काँग्रेस पक्षाने कशा पद्धतीने मजबूती दिली, मी हे त्यांना सांगण्याचा पुरेपूर प्रयत्न करेल. व त्याद्वारे मी गावखेड्यामध्ये जाऊनसुद्धा प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन मी कार्यकर्ता पक्षाशी कसा जुळेल व इतर आमचे बहुजन पक्ष जे आहेत त्या पक्षाकडं न वळता काँग्रेस पक्षच कसा न्यायिक पद्धतीने अनुसूचित जातीचं काम करतो हे मी त्यांना पटवून देईल. अनुसूचित जातीच्या प्रमुख भूमिका सोडवण्याचा सर्वात मोठं काम या अगोदर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनंतर जर कोणी केलं असेल तर माननीय माजी मंत्री व सध्याचे विद्यमान राज्यसभा खासदार व CWC मेंबर माननीय चंद्रकांत हंडोरे साहेबांनी केलेला आहे. ज्यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये सामाजिक न्याय विभागाचा न्याय देऊन व एवढ्या मोठ्या स्कीम राबवून त्यांनी 480 उद्योजक ज्यांना त्यांनी 7-7 कोटीचे उद्योग देऊन या समाजामध्ये सन्मानाने उभं टाकण्याचं एक त्यांना पाऊल पुढे जाऊन त्यांनी काम केलेलं आहे. सामाजिक न्याय भवन बांधून प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक चेतना निर्माण केलेली आहे. असे एक नाही तर विविध कार्यक्रम जे बंद पडलेले हॉस्टेल आहेत ते विद्यार्थ्यांना, बेरोजगार पोरांना देऊन ते परत चालू करून त्याद्वारे कित्येक मुलांना शिक्षणाचे दारे उघडे केलेले आहेत व अशा पद्धतीचे काम आमच्या पक्षाद्वारे झालेले आहेत. इतर कोणत्याही पक्षाने, काँग्रेस पक्ष सोडला तर इतर कुठल्याही पक्षाने अशी न्यायिक भूमिका सामाजिकची अनुसूचित जाती विभागासाठी घेतलेली नाही. आज युवकासाठी सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे शिक्षण व शिक्षणानंतर रोजगार. तर याच्यावर माझा सगळ्यात जास्त भर राहील की उच्च शिक्षित मुलांना त्यांच्या शिक्षणानुसार त्यांना नोकऱ्या मिळाव्या, त्यांना उद्योग स्थापन करून देण्यात यावे व उद्योगासाठी असलेल्या शासनाच्या ज्या स्कीम आहेत त्याची इतभूत माहिती, प्रशिक्षण केंद्रे छोटे छोटे उभारून त्यांना त्याद्वारे त्यांना आपण आपल्या स्वतःच्या पायावर कसे स्वाभिमानाने उभं टाकता येईल, लाचारासारखे कुठे वागता येणार नाही, अशी याची दक्षता माझं प्रथम प्राधान्य राहील. कारण आंबेडकरी समूह व शेड्यूल कास्टमध्ये येणारे जेवढ्या जाती 59 जाती आहेत त्यांना त्यांच्या जातीप्रमाणे, त्यांच्या काय म्हणतात त्यांच्या हिस्स्याप्रमाणे त्यांना त्यांचा शेअर्स भेटला पाहिजे, त्यांना त्यांचं विभागणी झाली पाहिजे. स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जर मागच्या नांदेडमधील उदाहरण द्यायचं झालं तर महानगरपालिकामध्ये पाहिजे तेवढं न्याय कार्यकर्त्यासोबत अनुसूचित जातीच्या झालेलं नाही. कारण आमची आघाडी हे वंचित बहुजन आघाडीसोबत झाली होती व तेथे नांदेडला 15 जागा जी अनुसूचित जाती विभागाला सुटतात त्यातल्या 10 त्यांना दिल्या होत्या, 10 आम्हाला.
पण ज्या 10 त्यांना देण्यात आल्या त्या 10मध्ये जो आमचा राजकीय बळी गेलेला आहे, पुढे तसे होणार नाही व येणाऱ्या जिल्हा परिषदला ज्या रिझर्वेशनच्या जागा असतील त्या ठिकाणी आम्ही सक्षम पद्धतीने चांगला उमेदवार देऊन तो निवडून कसा येईल याच्यासाठी आम्ही आटोकाट प्रयत्न करणार व तशाच पद्धतीने महाराष्ट्रामध्ये चांगले निवडणूक लढवणारे व चांगलं कार्य करणारे सामान्य कार्यकर्ता का असणार पण त्याला न्याय देण्यासाठी आम्ही कार्य करू. मी पक्षनेतृत्वाने माझ्यावर जी जबाबदारी दिलेली आहे प्रदेश सरचिटणीस पदाची, या पदाला मी पुरेपूर न्याय देण्याचं कार्य करेल. कारण पक्षाचा माझ्यावर विश्वास होता म्हणूनच पक्षाने मला मागच्या 3 वर्षामध्ये 4 पदं बहाल केली. सर्वात अगोदर नांदेड जिल्हा उपाध्यक्ष केलं, त्यानंतर जिल्हा कार्याध्यक्ष केलं, त्यानंतर मला आत्ताच्या घडीला वरिष्ठ उपाध्यक्ष केलं. त्यासोबतच माझ्याकडं महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचं या अगोदरच पद आहे. क्रीडा व युवा विभागामध्ये माझ्याकडं प्रदेश समन्वयक पद आहे, कोऑर्डिनेटर पद आहे. त्याद्वारे मी युवकांना खेळांचं महत्त्व पटवून सांगत असतो व त्यांना जोडत असतो. त्यासोबतच मला आज दुसरी वेळेस प्रदेश कार्यकारिणीमध्ये एक महत्त्वाची जबाबदारी दिली, अनुसूचित जाती विभागाची सरचिटणीस पद दिले. तर आपणच विचार करा, 3 वर्षामध्ये जर 5 पदं मला भेटले असतील तर या 5ही पदाला मी न्याय दिला म्हणूनच पक्षाने मला माझी वर्णी प्रदेशवर केलेली आहे. मी सर्वांना विनम्रपणे हात जोडून एक विनंती करतो की आजच्या तारखेला बघण्यात येणारं देशाचं जे चित्र आहे ते आपण उघड्या डोळ्याने बघत आहे. झेंझीचं आंदोलन असो की विद्यार्थ्यांचे प्रश्न असो आणि जो निर्णय शासनाचे होत आहेत ते किती आपल्या विरोधात आहेत व येणाऱ्या आगामी काळामध्ये अशा सरकारचं सत्ता उलटून टाकून आपल्याला परत एकदा काँग्रेस सत्ता आणावी लागेल, ज्याच्यामधून अनुसूचित जातीचा सगळ्यात मोठा सहभाग असला पाहिजे. ही माझी सर्वांना हात जोडून विनंती आहे. अनुसूचित जातीचे कार्यकर्ते उच्च शिक्षित, अभ्यासू व परिपक्व आहेत. त्यांनी पूर्णतः तन मन धनाने आपल्या स्वतःला झोकून दिलं पाहिजे व काँग्रेस पक्षासाठी काम केलं पाहिजे, ज्याच्यातून आपल्या सगळ्यांच्या कार्यातून समाजाची उन्नती, विकास निर्माण होईल व विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचं भविष्य निर्माण होईल. एवढेच मी आपल्याला विनंती करतो.